नको तिथे तोड उघडतात कशाला तुम्ही? मी काय केलं? मोठेपणा दाखवायची सुरुवात तूच तर केलीस. मी काय केलंय? मोठेपणा दाखवलाय? मग मी किती चांगली आहे तू नाही दाखवलंस. उपासाचं होणार आहे का तुझ्याच्याने? तुला 2 तासाचा उपास नाही झेपत. तू काय दिवसभराचा उपास करणार? नाही बरोबर आहे, मी 2-2 तासांनी खातेच, पण एक वेळ उपासना केला असता मी. जगामध्ये उपासाचे पदार्थ काही कमी नाहीयेत. पण आपण काय म्हणालात? 5 दिवसाचा गणपती? ते म्हणजे गेलं माझ्या तोंडातनं निघून. काय हरकत आहे? गणपतीचं करणं सोपं आहे का? घरातल्या देवांना दाखवतो ना खडी साखरेचा नैवेद्य, तसं दाखवून नाही चालत. 2 वेळेला साधं संगीत करायला लागतं. एखाद्या घरात केलेला पदार्थ प्रसादाचा म्हणून ठेवायला लागतं. उकडीचे मोदक 1 ना 2 10,000 गोष्टी असतात. नाही, रोज उकडीचे मोदक होणार असतील ना तर मला आवडेल. हे मेलेच आवडेल. सांगायला जाताय काय? मला लागणार आहे तिथे. तू करणार मोदक. तसं झालं ना तर गणपती बाप्पा साक्षात इथे येऊन खातील मोदक. अरे मोदक करणार सुना, तू नुसतीच चमकणार मध्ये मध्ये. कुठल्या जन्मीचं पाप म्हणून तुम्ही ह्या जन्मी माझ्या नशिबाला आलेला आहेत ना, की कळत नाहीये. सेम टू यू. ना आधीच भयंकर धडकी भरली. काय काय कारण काय धडकी भरायचं मला कळतच नाहीये. अगं वसंतराव निर्दोष सुटले तर आणणार होत ना आपण गणपती. ते सुटणार आहेत का निर्दोष? हे लक्षातच नाही आलं माझ्या. मग कोणाचा फोन? संपदावी फोन करताय? कट कर. जरा या तू फोन कट केला असता इथे वाजायला लागला. कट. दोघांनीही माझा फोन कट केला. महा पोहोचलेले आहेत दोघं आणि मी मात्र सगळीकडून अडकले. घरच्यांना, आईला, सगळ्यांना कळलं ना की बाबांच्या डब्यात पैसे मी नाही, मला घरातून हकलून देतील. माझं माहेर कायमचं तुटेल माझ्यापासून. आणि ती ललिता काकू बसेल स्वानंदीचे लाड करत. सगळीकडे मोठी होते स्वानंदी. तिचं नाक ठेचायला एवढं केलं मी. माधव काकांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. सगळा प्लॅन ललिता काकूचा होता आणि ललिता काकूने मला वापरून घेतले. ललिता जहागीरदार, माझ्याकडे सुद्धा एक हुकमी एक्का आहे आणि जेव्हा तो एक्का मी बाहेर काढीन ना तेव्हा तुम्ही तडफडाल मला फोन करायला. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.